अरे गाडीवाला एक मिनट मैंने बोल के रखा था यार। हाँ हाल होत आहे। मला असं अपेक्षा आहे की 2 दिवसामध्ये अनुदान येईल आणि तिथं आपली आमची तयारी सगळी झालेली आहे। फक्त आपल्या स्तरावरून एक सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी ॲग्निस्ट आहे फार्मर आय डी ज्यांच्याकडून झालेली आहे, आता आपल्याकडे 75% जास्त काम झालेलं आहे ते याच्यासाठी फार्मर आय डी जर ज्यांचं फार्मर आय डी नाही आहे त्यांना KYC करावं लागणार। म्हणजे मागच्या वर्षी जे आपल्याला आपण इकडे CSEकडे जाऊन आपण किंवा मोबाईल उद्योगीकडून ते करायचं आणि मग ते KYC झाल्यानंतर आपल्याला आपल्याला पैसे पाहिजे। तर ते फार्मर आय डी ऑलरेडीच KYC झालेलं असतं फार्मर आय डी करताना। ज्यांचं फार्मर आय डी आहे म्हणजे ॲग्निस्टमेंट ज्यांनी केलेलं आहे त्यांना पैसे डायरेक्ट खात्यावर पडतील, त्यांना KYC करायची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात संभाजीनगर तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये मक्का, सोयाबीन, कापूस, फळबाग सगळे तुरी याचं खूप प्रमाणात नुकसान झालं। ती अतिवृष्टी होऊन जवळपास 1 महिना ओरंडला आणि जी अतिवृष्टी महाराष्ट्रभर झाली होती त्या अतिवृष्टी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करू। दुर्दैवाची गोष्ट त्यांनी दिवाळी एकदम मजेत साजरी केली आणि बिचाऱ्या शेतकऱ्यांना जो मायबाप आहे देशाचा त्याची दिवाळी एकदम काळी दिवाळी झाली। यात काही शंका नाही, कारण प्रत्येक शेतकरी वाट पाहत होता की आमच्या खात्यावर अनुदान पडणार आहे आणि दिवाळीच्या टायमात कुठल्याही पिकाचं विकल्या जात नाही किंवा पीक निघत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे 1 रुपया नव्हता। त्यांना वाटलं पैसे पडल्यानंतर आपण दिवाळी साजरी करू, कपडे घेऊ, त्यांच्या भरवशावर सरकारच्या नाही पण सरकारनं घोषणा केली होती, त्याच्यामुळं त्यांनी मजेत केली आणि दिवाळी काळी दिवाळी झाली। असे आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना व तसेच आमचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष विलासबाबू अवताडे साहेब, तसेच आमचे किरण पाटील डोणगावकर साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पूर्ण राज्यभर काळी दिवाळीविषयी झाली जी शेतकऱ्याची त्याबद्दल प्रत्येक तहसीलला जाऊन तहसीलदार निवेदन द्यायचं ठरलं आणि जी मदत देणार आहे जर तुम्ही 7 दिवसात जी मदत दिली नाही शेतकऱ्याच्या खात्यात
तर आम्ही या ठिकाणी पेंडॉल टाकून इथं आमरण उपोषण सर्व शेतकरी मिळून करणार आहे. कारण इतकं शेतकऱ्याची मजा करायचं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. PM किसानची 2,000 देते, लाडक्या बहिणीला 15,000 रुपये देते. अरे तुम्ही इतकी मजा कायला घेता? ते हजारो करोड रुपये तुम्ही त्या कंपनीवाल्याला माफ करता, त्यांचं नाव घेत नाही. आमच्या बहिणीला आणि शेतकऱ्याला इतकं बदनाम करून ECला टाकून ठेवता का 1500 रुपयातून 2,000? थोडीफार लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. दुर्दैव आहे या देशाचं की ज्या देशात शेतकरी चालवतो सगळा देश, आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही 1500 2,000 रुपये देता आणि पूर्ण ECला टाकून सांगता की आम्ही तुम्ही 2,000 देतो 1500 देतो. लाज वाटली पाहिजे. कारण इतका मोठा सगळ्यात मोठा सण दिवाळी असतो आणि त्या दिवाळीला तुम्ही पैसे नाही टाकू शकले आणि तुम्ही सांगता की कालचं आजच्या पेपरला आहे, तुम्ही सकाळ पहा मीडियावाला सांगतो मी की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम होता, अधिकारी नव्हते, अधिकाऱ्याला झापून काढलं. अरे वा, राज्याचा मुख्यमंत्री असं म्हणतो म्हणजे जोक आहे का? खूप वाईट विषय आहे. तुम्ही भावनिक मुद्दे छेडून लोकांना एकामेकात भांडायला लावता आणि इकडे शेतकऱ्याला कोणी पाहायला तयार नाही. त्याच्यामुळं आम्ही एक तालुका काँग्रेस कमिटीचे आम्ही हे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना, त्यांनी पण सविस्तर सांगितलं. पण मदत करताना 100% केली पाहिजे. कारण राहिलं साहिलं काल जो पाऊस झाला त्या पावसामध्ये पूर्ण सगळे पिकं गेले, काहीच राहिलं नाही. नाही तर प्रत्येक तहसीलदार साहेब तेच म्हणलं तुमची तलाठी आमच्या घरात जाऊन पाहायला लावा, त्यांना घरात माल आहे, कोणाच्या घरात माल नाही. आता तर त्यांनी 7 दिवसात जर मदत आम्हाला वितरित नाही केली शेतकऱ्याला तर आम्ही ह्या ठिकाणी आमरण उपोषण शेतकऱ्यासहित करणार आहे. एवढंच बोलताना थांबते. काय आश्वासन दिलं तहसीलदारांनी? तहसीलदार साहेबांनी सांगितलं आमची यादी तयार आहे, वरून शासनाकडून निधी आला आम्ही वितरित करतो. तहसीलदार साहेब काय करणार? जे शासनाकडून जे गाईडलाईन येते त्याच्यानुसार ते चालते. ते प्रशासन काय करणार आहे? आपलं नाव आणि पद? मी मनोज शिजो, तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे, तथा माजी सभापती छत्रपती संभाजीनगर. ओके.